नमस्कार. आपल्याला आपल्या आजूबाजूच्या जगाबद्दल जाणून घ्यायला नेहमीच आवडतं, बरोबर ना? आणि म्हणूनच संशोधन केलं जातं. पण हे संशोधन नेमकं करतात कसं? यामागे ना दोन मुख्य पद्धती आहेत. एक आहे आकड्यांची दुनिया आणि दुसरी आहे गोष्टींची. चला आज या दोन्ही जगांचा शोध घेऊया. हा प्रश्न ऐकायला खूप साधा वाटतो. आपल्याला जे माहीत आहे ते कसं माहीत होतं? पण विचार केला तर तो खूपच खोल आहे. आपण ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो त्यामागे माहिती गोळा करण्याची आणि तिचा अर्थ लावण्याची एक मोठी प्रक्रिया असते. आणि याच प्रक्रियेतून आपलं ज्ञान तयार होतं. उत्तरं शोधण्यासाठी संशोधक दोन मुख्य दृष्टिकोन वापरतात, गुणात्मक आणि संख्यात्मक. सोप्या भाषेत सांगायचं तर एक पद्धत आपल्याला नवनवीन कल्पनांच्या दुनियेत घेऊन जाते, त्यांचा शोध घ्यायला मदत करते, तर दुसरी पद्धत त्या कल्पनांना आकड्यांच्या भाषेत मोजून ठोस निष्कर्ष काढायला मदत करते. चला तर मग पहिल्या पद्धतीपासून सुरुवात करूया. संख्यात्मक संशोधन. या जगात प्रत्येक गोष्टीला आकड्यांमध्ये मोजलं जातं. बघूया तरी हे काम कसं करतं. संख्यात्मक संशोधनाची सगळ्यात मोठी खासियत काय आहे तर ती म्हणजे वस्तुनिष्ठता. म्हणजे येथे भावना किंवा मतांना जागा नसते, फक्त आणि फक्त आकडे बोलतात. एखादी गोष्ट ज्याला आपण गृहीतक किंवा हायपोथेसिस म्हणतो ती खरी आहे की खोटी हे तपासण्यासाठी याचा प्रामुख्याने वापर केला जातो. समजा एका संशोधकाला हे जाणून घ्यायचंय, तर संख्यात्मक संशोधनामध्ये प्रश्न अगदी सरळ आणि थेट असतो, ज्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये देता येईल. आणि या प्रश्नातून आपल्याला मिळतो असा एक थेट आकडा. 67% लोकांनी आईस्क्रीम विकत घेतलं. हे उत्तर एकदम स्पष्ट आहे. पण ते आपल्याला सगळं काही सांगतं का? या पद्धतीची काही खास वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे यात खूप मोठ्या गटाचा अभ्यास केला जातो, जेणेकरून आलेले निष्कर्ष सगळ्यांना लागू करता येतील. दुसरी गोष्ट म्हणजे संशोधकाला पूर्णपणे तटस्थ राहावं लागतं. आणि सगळ्यात शेवटी याचा जो रिपोर्ट असतो तो पूर्णपणे आकडेवारी आणि चार्ट्सवर आधारित असतो. आता वळूया संशोधनाच्या दुसऱ्या जगाकडे. हे जग आपल्याला आकड्यांच्या पलीकडची कहाणी सांगतं. अगदी बरोबर. 67% लोकांनी आईस्क्रीम का विकत घेतलं, त्यांना कोणती चव आवडली, ते त्यांना कुठे दिसलं, यासारख्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला संख्यात्मक संशोधनातून मिळत नाहीत. आणि हेच का शोधण्यासाठी गुणात्मक संशोधन पुढे येतं. इथे लोकांच्या भावना, त्यांचे अनुभव, त्यांच्या निर्णयामागची कारणं समजून घेण्यावर भर दिला जातो. माहिती आकड्यांमध्ये नाही तर गोष्टी, चित्र आणि शब्दांच्या रूपात गोळा केली जाते. बघा, प्रश्न कसा बदलला. आता उत्तर हो किंवा नाही असं देता येणार नाही. आता उत्तरादात्याला आपल्या निर्णयामागचं कारण सांगावं लागेल. आणि मग आपल्याला मिळतं असं काहीतरी उत्तर. बघा, या एकाच उत्तरातून आपल्याला त्या व्यक्तीची मानसिकता, त्यावेळची परिस्थिती आणि त्याचा निर्णय याबद्दल कितीतरी गोष्टी कळल्या. या पद्धतीमध्ये ना संख्या नाही तर खोली महत्वाची असते. त्यामुळे संशोधक काही मोजक्या लोकांचा खूप सखोल अभ्यास करतो. इथे संशोधकाचं स्वतःचं विश्लेषण खूप महत्वाचं ठरतं. आणि याचा अंतिम रिपोर्ट आकड्यांचा नसतो, तर एखाद्या कथेसारखा असतो, ज्यात लोकांचे अनुभव त्यांच्याच शब्दात मांडलेले असतात. चला आता ह्या दोन्ही पद्धतींना समोरासमोर ठेवून बघूया, म्हणजे फरक अजूनच स्पष्ट होईल. या दोन्हीतला फरक समजायला कॅमेऱ्याच्या लेन्सचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. संख्यात्मक संशोधन म्हणजे झूम लेन्स किंवा नॅरो अँगल लेन्ससारखं आहे. ते एका विशिष्ट मुद्द्यावर लक्ष केंद्रित करतं. याउलट गुणात्मक संशोधन हे वाईड अँगल लेन्ससारखं आहे, जे आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीसकट संपूर्ण मोठं चित्र दाखवतं. आता बोलूया अभ्यास गटाबद्दल. संख्यात्मक संशोधनात हजारो लोक असू शकतात, कारण तिथे जितकी जास्त संख्या तितके चांगले निष्कर्ष. पण गुणात्मक संशोधनात फक्त काही निवडक लोकांचाच अभ्यास केला जातो, पण तो खूप सखोल असतो. आणि हो, संशोधकाच्या भूमिकेत तर जमीन अस्मानाचा फरक आहे. संख्यात्मक संशोधनात संशोधक जणू काही एका काचेच्या पलीकडून सगळं बघत असतो, एकदम तटस्थ. पण गुणात्मक संशोधनात तो स्वतः त्या प्रक्रियेचा एक भाग बनू शकतो आणि त्याचं विश्लेषण महत्त्वाचं ठरतं. यांच्या विचार करण्याच्या पद्धतीतही फरक आहे. संख्यात्मक संशोधन डिडक्टिव्ह असतं, म्हणजे ते एका मोठ्या तयार सिद्धांतापासून सुरू होऊन एका छोट्या निष्कर्षावर येतं. याच्या अगदी उलट गुणात्मक संशोधन इंडक्टिव्ह असतं, म्हणजे ते छोट्या छोट्या निरीक्षणांमधून एक मोठा नवीन सिद्धांत तयार करतं. हे बघितल्यावर अजून सोपं वाटेल. संख्यात्मक पद्धत ही टॉप डाऊन आहे, म्हणजे वरून खाली येते. एक तयार सिद्धांत घेते आणि तो खरा आहे की नाही हे तपासते. तर गुणात्मक पद्धत बॉटम अप आहे, म्हणजे खालून वर जाते. अनेक गोष्टी बघून त्यातून एक नवीन सिद्धांत तयार करते. थोडक्यात सांगायचं तर एक सिद्ध करते तर दुसरी शोध घेते. मग आता प्रश्न असा उरतो की यातलं चांगलं कोणतं, आकड्यांचं जग की कथांचं? काय वाटतं?
चला पाहूया. याचं उत्तर असं आहे की यात कोणतंच श्रेष्ठ नाहीये. या दोन्ही पद्धती एकमेकांच्या स्पर्धक नाहीत तर भागीदार आहेत. खरं तर जेव्हा या दोन्ही एकत्र येतात ना, तेव्हाच आपल्याला एखाद्या गोष्टीचं पूर्ण आणि स्पष्ट चित्र दिसतं. संख्यात्मक संशोधन आपल्याला सांगतं की काय घडतंय आणि ते किती मोठ्या प्रमाणात घडतंय, तर गुणात्मक संशोधन त्यामागचं का उलगडून दाखवतं. एक आपल्याला जगाचा नकाशा देतं, तर दुसरं त्या नकाशावरच्या प्रत्येक ठिकाणाची अनोखी गोष्ट सांगतं. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा एखादी बातमी वाचाल किंवा एखादा अहवाल बघाल, तेव्हा स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा. ते फक्त आकडे दाखवत आहेत की त्यामागची गोष्टही सांगत आहेत? कारण आता आपल्याला माहीत आहे, पूर्ण सत्य समजून घेण्यासाठी आकडे आणि कथा दोन्ही लागतात.